आणि ज्यांनी प्रस्तावना केली ते आमचे केदारे ताई यांनी देखील यायचं आहे. ताई छान दिसतायत, फोटो देखील छान येणार आहे या ताई. खरं म्हणजे खूप सुंदर असं हिने भाषण केलेलं आहे. ही भीमाची वाघीण बघून आमच्या सुद्धा अंगामध्ये स्फूर्ती आलेली आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आवर्जून इथे आठवलंय, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. पुढचं तुम्ही बोला. आणि जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. 9वी मध्ये ही चिमुकली आहे आणि इतकं सुंदर ती बोलत आहे की ऐकावंसंच वाटतं. खरोखर आपल्या मुलांना हे संस्कार द्यायची गरज आहे. केवळ मोबाईल बघायचा आणि ते यूट्यूब बघायचं त्याच्यापेक्षा हे खरंच वक्तृत्व तिने जे केलेलं आहे ते खूप सुंदर. आणि असं वक्तृत्व मी पहिल्यांदा, इतकं वयाने लहान आहे ती आणि ती आम्हाला स्टेजवर बोलून आमचा सत्कार करते. मला खूप अभिमान वाटला बेटा. पुढे तुझ्या आयुष्यात तू अशीच प्रगती करत राहा. आणि ताईसाठी मला म्हणावेसे वाटते की अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला, भीम जी ने हमें बलवान बना डाला, हटा न पाए वो चट्टान बना डाला. अरे मेरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो, जिन महिलाओं को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपति और प्रधानमंत्री बना डाला. राष्ट्रपति और ताईंचा सन्मान होत आहे. ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि आमचे सरांचं मी नाव घेतलंच नाही, तर चूक केली मी ती. आमचे नागसेन कांबळे सर, तुम्ही देखील आलात याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते. आणि विनोद शिर्के सर यांचा देखील सत्कार होणार आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज मला काहीच आलेला नाहीये ताई. आणि सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. सर्वांना माझा जय भीम, जय शिवराय. प्रिया खूप छोटी आहे, 13 वर्षाची असताना सुद्धा तिच्या आवाजात सर्व महापुरुषांचा जयघोष दिसत आहे. तर तिचाही सत्कार आपल्या समितीतर्फे भदंत राहुल बोधीजी करतील. आणि बाबासाहेबांच्या सहीचा पेन तिला गिफ्ट म्हणून देत आहेत. ओके, थँक्यू.